नमस्कार. तुम्ही पाहत आहात अमृत मंथन. आपण खूप मोठे बदल करायचा विचार करतो, पण खरं बदल कुठून सुरू होतो? म्हणजे बघा ना, आपण सगळ्याच कधी ना कधी ठरवतो की येत्या सोमवारपासून जिम सुरू करायची बरोबर. किंवा उद्यापासून पहाटे 5 वाजता उठून वाचनाला सुरुवात करायची. सुरुवातीचे 2-3 दिवस बघितलं तर आपल्या अंगात इतका उत्साह असतो की जणू काय आपण जगच जिंकणार आहोत. हो ना, अगदी 100% प्रेरणा असते तेव्हा. पण मग चौथ्या किंवा 5व्या दिवशी तो उत्साह कुठेतरी गायब होतो. आपण पुन्हा त्याच जुन्या दिनचर्येकडे परत येतो. परत पहिले पाढे 55. अगदी खरंय. हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. आणि काय होतं माहितीये, जेव्हा हे ठरवलेले मोठे गोल्स पूर्ण होत नाहीत ना, तेव्हा आपणच निराश होतो. हो, आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या असतात. आपला मेंदू ह्या अचानक आलेल्या मोठ्या बदलाला म्हणजे एका प्रकारचा धोका किंवा संकट मानतो. अच्छा, म्हणजे मेंदूच विरोध करतो तर? हो, तो त्याला विरोध करायला सुरुवात करतो. खरं सांगायचं तर मला नेहमी या प्रश्न पडायचा की असं का होतं? आपण इतक्या जोमाने सुरुवात करतो, पण तरी मध्येच का थांबतो? पण आता मला एक गोष्ट जाणवली आहे. कोणती गोष्ट? आपल्याला खरंच असे एका रात्रीत मोठे बदल करण्याची काहीच गरज नाहीये. जर आपण फक्त रोज 1% सुधारणा केली ना, तर आयुष्य पूर्ण बदलू शकतं. आपल्याला नेहमी असं वाटतं की सगळं लगेच मिळायला हवं. बरोबर आहे. आपण अपयशी का ठरतो याचं मुख्य कारण म्हणजे आपण नेहमी चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे बघा, आपण सगळे फक्त परिणामावर म्हणजे रिझल्टवर फोकस करतो. म्हणजे मला वजन कमी करायचंय, हा रिझल्ट झाला. अगदी बरोबर. वजन कमी करणं किंवा खूप पैसे कमवणं हे रिझल्ट्स आहेत. पण तो रिझल्ट मिळवण्यासाठी जी रोजची प्रक्रिया लागते, जी सिस्टम लागते, त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. सिस्टम बदलत नाही आपण. पण मग मला इथे एक साधं उदाहरण द्यावंसं वाटतं. कधी-कधी आपल्याला वाटतं की 1 तास वर्कआउट नाही जमणार, तर मग आपण काहीच करत नाही. म्हणजे 100 किलो वजन एकाच दिवसात उचलायचा प्रयत्न केल्यासारखं होतंय. हो, आणि म्हणूनच मोठा बदल नकोय आपल्याला. फक्त छोटा बदल रोज करा. 1 तास वर्कआउट जमत नसेल ना, फक्त 10 मिनिटे चाला. फक्त 10 मिनिट. हो, फक्त 10 मिनिटे. 10 पाने वाचायला वेळ नाहीये, फक्त 2 पाने वाचा. स्मॉल स्टेप्स, पण रोज. पण म्हणजे इतक्या छोट्या बदलांनी खरंच काय फरक पडणार आहे? कारण रोज 2 पाने वाचून कुणी विद्वान होणार नाहीये. तिथेच तर गंमत आहे. मला इथे एका मुलाची गोष्ट सांगावीशी वाटते. त्याला चित्रकला शिकायची खूप आवड होती. अच्छा. पहिल्या दिवशी त्याने खूप अवघड असं चित्र काढायचा प्रयत्न केला आणि साहजिकच तो निराश झाला. त्याला वाटलं आपल्याला हे कधीच जमणार नाही. आणि इथेच आपण चुकतो. अगदी बरोबर. आपण छोट्या सुरुवातीला महत्त्व देत नाही. पण त्या मुलाने मग ठरवलं की तो रोज फक्त 5 मिनिटे चित्र काढणार. सुरुवातीला त्याने फक्त रेषा काढल्या. एकदम बेसिक गोष्टी. हो, मग काही दिवसांनी आकार काढले आणि 3 महिन्यानंतर तो उत्तम चित्र काढू लागला. कारण सवयी कंपाऊंड होतात. म्हणजे चक्रवाढ व्याज असतं ना, तसं. अरे बापरे, म्हणजे आज थोडं चांगलं, उद्या अजून चांगलं. हो ना, आणि हे वाईट सवयींच्या बाबतीतही घडतं. रोजचा छोट्या चुका साचत जातात आणि आपलं खूप मोठं नुकसान करतात. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे 1% चांगला बदल जसा फायदा देतो, तसाच 1% चुकीचा निर्णय आपल्याला मागे खेचतो. नेमकं हेच. पण मग ही कल्पना खूप छान आहे, पण ती रोजच्या आयुष्यात अंमलात कशी आणायची? म्हणजे प्रत्यक्ष करायचं काय? पुशअप्स नको, फक्त 2 पुशअप्स मारा. किंवा रोज फक्त 10 रुपयांची बचत करा. अच्छा, म्हणजे मेंदूला असं वाटायला नको की हे खूप मोठं ओझं आहे. अगदी बरोबर. दुसरा उपाय म्हणजे कन्सिस्टन्सी फिक्स करा. गोष्टी परिपूर्ण किंवा परफेक्ट असण्याची अजिबात गरज नाहीये. म्हणजे 1 तास वेळ नाहीये म्हणून न करण्यापेक्षा 5 मिनिटं करणं. हो, त्या रोज झाल्या पाहिजेत. 5 ते 10 मिनिटं देणं कोणालाही शक्य आहे ना? हो ना, अगदी कोणालाही शक्य आहे. मग तिसरा उपाय आहे हॅबिट अटॅच करणं. म्हणजे नवीन सवय जुन्या सवयीला जोडायची. हे थोडं इंटरेस्टिंग वाटतंय. हे कसं करायचं? म्हणजे बघा, चहा पिण्याची सवय आपल्याला आधीपासूनच असते. मग ठरवायचं की चहा पिताना मी 2 पाने वाचेन. किंवा रात्री झोपण्यापूर्वी दात घासताना त्याच्या लगेच नंतर 2 मिनिट ध्यान करेन. अरे वा, म्हणजे जुन्या सवयीचा ट्रिगर म्हणून वापर करायचा. हे खूपच सोपं आहे. हो ना? आणि चौथा उपाय म्हणजे ट्रॅक करा. एका कॅलेंडरवर रोज खूण म्हणजे टिक मार्क करा. त्यांनी काय होतं? यामुळे मेंदूला खूप समाधान मिळतं आणि मोटिवेशन वाढतं. ती साखळी तुटू नये असं आपल्याला वाटायला लागतं. खरंय, ती फुली मारताना एक वेगळाच आनंद मिळतो. आणि आता 5वा आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा उपाय, आयडेंटिटी चेंज. म्हणजे स्वतःची ओळख बदलणे. ओळख बदलणे म्हणजे कसं? म्हणजे मी वर्कआउट करतो
असं म्हणण्यापेक्षा मी एक निरोगी व्यक्ती आहे असा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं. मला असं वाटतं आपण स्वतःलाच नेहमी सांगत असतो की मी आळशी आहे आणि तोच आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. अगदी 100% बरोबर. आपण स्वतःला जे सांगतो तसंच आपण वागायला लागतो. जर मी स्वतःला सांगितलं की मी एक वाचक आहे, तर मी आपोआप पुस्तकं वाचायला सुरुवात करेन. म्हणजे कृती करण्याआधी स्वतःची ओळख स्वीकारायची. हे खरंच खूप डीप आहे. पण मग हे सगळं करताना एक वेळ अशी येते जेव्हा खूप कंटाळा येतो. म्हणजे सुरुवातीचे काही दिवस ठीक आहे, पण मग नंतर काय? आणि इथेच आपण वास्तवाचा सामना करतो. खरा प्रॉब्लेम मोटिवेशनचा नाहीच आहे, मग कशाचा आहे? तो सातत्याचा म्हणजे कन्सिस्टन्सीचा आहे. आपण सगळे शॉर्टकट आणि जलद निकाल शोधत असतो. पण वास्तव हे आहे की यश मिळवणे ही एक संथ आणि अनेकदा खूप कंटाळवाणी प्रक्रिया असते. म्हणजे रोज तेच तेच काम करणं बोरिंग वाटायला लागतं. हो, वेळ नाही किंवा मूड नाही या फक्त सबी आहेत. जेव्हा कंटाळा येतो ना, तेव्हाही ते काम करत राहणं हीच खरी कसोटी असते. बापरे, म्हणजे मूड नसतानाही ते 2 पुशअप्स मारणं महत्वाचं आहे तर. हो, कारण त्या दिवशी तुम्ही तुमची सिस्टम टिकवून ठेवता. रिझल्ट नाही, पण सिस्टम जिंकते. ते खूपच भारी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फक्त 1% सुधारणा आणि रोजच्या छोट्या सवयी एकत्र आल्या की मोठे परिणाम मिळतात. अगदी बरोबर. सिस्टम बदलली की निकाल आपोआप मिळतात. तर आपण रोज 1% बदलत गेलो तर त्याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होईल? कधी-कधी असं होत असेल का की आपण आपल्या जुन्या मित्रमंडळींपासून दुरावत जातो? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हा, नक्कीच. पण तरीही छोटे बदल मोठा फरक करतात. अगदी खरं आहे. ही कल्पना मला एका पुस्तकातून मिळाली, ॲटॉमिक हॅबिट्स. आणि त्या पुस्तकात अशा अजून खूप गोष्टी आहेत. तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर हे नक्की तुमच्या लोकांबरोबर शेअर करा. मोठा बदल नको, फक्त 1% रोज आणि आयुष्य स्वतः बदलताना बघा. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथरला सबस्क्राईब करा.